आषाढ स्पेशल आज आपण हा चमचमीत तेवढाच झणझणीत देखील हा मटण रस्सा बनवलेला आहे। तुम्ही कधी अशा पद्धतीचा एवढा झणझणीत मटण रस्सा बनवला होता का? हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर जेवढा झणझणीत आहे ना तेवढा चवीला देखील खूप छान झाला आहे बरं का। अगदी 5 ते 6 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हा मटण रस्सा बनवलेला आहे। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला आठवड्यातील 5ही दिवस माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। अगदी रेसिपीबाबत फार काही बोलत बसण्यापेक्षा आपण पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत। चला तर मटण रस्सा बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविता कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण आषाढ स्पेशल अगदी 5 ते 6 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये हा मटण रस्सा बनवत आहोत। सुरुवातीला आपण मटण शिजण्यासाठी टाकणार आहोत। त्यासाठी मटण स्वच्छ धुवून मी बाजूला ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये अगदी 3 चमचे एवढी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट आपण तेलामध्ये अगदी छान अशी आपण तळून घेणार आहोत। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे। मीडियम फ्लेमवर आपण ही अद्रक लसूणची पेस्ट तळून घेत आहोत। अगदी 25% तळून झाली की यामध्ये आपण अगदी 2 ते 2.5 चमचे धना पावडर ॲड करणार आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता, परंतु मध्यम तिखट आपण आज ही भाजी बनवत आहोत। आता यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकलेली आहे। सर्व जिन्नस आपण तेलामध्ये छान अशा तळून घेणार आहोत। आता तुम्ही जर हे मटण कुकरमध्ये शिजवत असाल तर सेम प्रोसेस तुम्हाला ही कुकरमध्ये करायची आहे। आता यामध्ये आपण तमालपत्र टाकलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी पाऊण ते 1 किलोच्या दरम्यान एवढं मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जर 4 ते 5 लोकांसाठी करायचं असेल तर तुम्ही पाऊण किलो मटण घेऊ शकता। 5 ते 6 लोकांसाठी करायचं असेल तर तुम्ही 1 किलो मटण पूर्णपणे घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपण हे मीठ आणि सर्व तेलामध्ये तळून घेतलेल्या सर्व जिन्नस या मटणमध्ये अगदी व्यवस्थित अशा मिक्स करणार आहोत। या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आहे। मंद आचेवर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आता मी हे मटण पातेल्यामध्येच शिजवणार आहे, त्यामुळे मी ही प्रोसेस पातेल्यामध्ये करत आहे। तुम्ही जर कुकरमध्ये हे शिजवून घेणार असाल तर तुम्हाला सर्व ही प्रोसेस कुकरमध्येच करायची आहे। अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटं अगदी व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून छान असं हे मटण शिजवून घेणार आहोत। जेवढं मटण आहे त्यापेक्षा अगदी थोडंसं वरती पाणी एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मटण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे त्यामुळे अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ यासाठी लागणार आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, त्यानंतर झाकण ठेवायचं, 5 मिनिटं छान अशी उकळी येऊन द्यायची, त्यानंतर झाकण ठेवायचं आणि हे मटण आपण शिजवून घेऊ। तोपर्यंत आपण ग्रेव्हीचा मसाला काढत आहोत। त्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे। कढईमध्ये अगोदर तळलेली तेल होतं, त्यामुळे मी त्याच तेलामध्ये हा कांदा टाकलेला आहे। जास्त काही आपण मसाला तळण्यासाठी तेलाचा वापर करणार नाही। तुम्ही जर तेल कमी खाणं पसंत करत असाल तर त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये तेलाचा कमी प्रमाणात वापर करू शकता। त्यानंतर आपण कांदा छान असा लालसर रंगावर भाजून घेतलेला आहे। हे पहा, या अगोदर आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने मटण कसं करायचं ते देखील पाहिलेलं आहे। सावजी मटण रस्सा कसा करायचा, मटण सुकं किंवा रस्सा कसा तयार करायचा, बिर्याणी कशी करायची, असे नॉनव्हेजचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहे, ते देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। त्यानंतर आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे, तो एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। आता या स्टेजला मी या ठिकाणी ओलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही सुकं खोबरं देखील यूज करू शकता। आता या ठिकाणी माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल होतं त्यामुळे मी तेच घेतलेलं आहे। साधारणतः पाऊण वाटी एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे। आज खोबऱ्याचा वापर थोडासा मी जास्त क्वांटिटीमध्ये करणार आहे आणि मी कांदा जो आहे थोडासा कमी क्वांटिटीमध्ये वापरलेला आहे। त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकलं आणि खोबरं छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। हे पहा, अगदी छान असं कुरकुरीत भाजून होत आलेलं आहे। साधारणतः 75% भाजून होत आलेलं आहे। या स्टेजला आपण यामध्ये धने टाकलेले आहे। साधारणतः 2 चमचे एवढे आपण धने यामध्ये ॲड केलेले आहे। त्यानंतर लसूण घेतलेला आहे, गावरान लसूण आहे, त्यामुळे मी सालीसहितच हा लसूण घेतलेला आहे। आता गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केल्यानंतर सर्व जिन्नस आपण कुरकुरीत अशा भाजून घेत आहोत। हलकेसे आपण फुटाणे या ठिकाणी रोस्ट करून घेणार आहोत।
हे पहा, सर्व जिन्नस आपल्या छान अशा भाजून झाल्यानंतर एका डिशमध्ये आपण त्या काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी अद्रक घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. सर्व मसाला, भाजलेला मसाला आपण थंड करून मिक्सरमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर असा हा वाटून घेणार आहोत. अर्धा तास झालेला आहे, अर्धा ते पाऊण तास. या ठिकाणी मटण आपलं अगदी व्यवस्थित असं शिजवून तयार झालेलं आहे. हे पहा, अगदी छान असं आपलं परफेक्ट मटण शिजवून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी ते सॉफ्ट झालं की नाही तुम्ही ते हाताने चेक करू शकता, परंतु मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मी ते चेक करत नाही. अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. त्यानंतर आपला ग्रेव्हीचा मसाला देखील काढून तयार झालेला आहे. पातेल्यामध्ये शिजवलं तर पाऊण तास आरामशीर लागतो. त्यानंतर आपण तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट माझी शिल्लक होती ती यामध्ये मी ॲड केलेली आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता तो या ठिकाणी ॲड केलेला आहे. आता कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. कुकरमध्ये जर तुम्ही मटण शिजवणार असाल तर साधारणतः 4 शिट्ट्यामध्ये 4 ते 5 शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित असं शिजतं, परंतु पातेल्यामध्ये शिजवल्यामुळे मला साधारणतः अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ लागलेला आहे. आता कांदा या ठिकाणी अगदी छान असा लालसर रंगावर आपला तळून झालेला आहे. यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा मटण मसाला, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, जेणेकरून छान असा रंग आपल्या ग्रेव्हीला येईल, तर्रीला येईल. आता सर्व जिन्नस आपण तेलामध्ये तळून घेतलेला आहे. आता तुमच्या तिखट जर तुम्ही जास्त खाणं पसंत करत असाल तर तुम्ही मटण मसाला थोडासा आणखीन ॲड केला, 1 चमचा जास्त ॲड केला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये ग्रेव्हीचं जे वाटण करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकलेलं आहे. आता अगदी 5 मिनटं आपण हे वाटण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. 5 मिनटानंतर यामध्ये आपण जे मटण काढून घेतलेलं होतं ते सर्व मटणचे पीस आणि जी मिठाची रशी होती ती यामध्ये टाकणार आहोत. आता जी मिठाची रशी होती ती देखील आपण ती सूप यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण ग्रेव्हीच्या अंदाजानुसार काही पाणी यामध्ये ॲड करणार आहोत. त्यासाठी पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुमच्या घट्ट पातळाच्या अंदाजानुसार तुम्ही आणखीन किती पाणी ॲड करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. आता साधारणतः 4 ते 5 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये मी ही भाजी करत आहे, त्यानुसार ग्रेव्हीचा मी अंदाज घेणार आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता आपली ग्रेव्ही जशी जशी शिजणार आहे तसं तसं त्यामधील जे तेल आहे ते सर्व वरती येणार आहे आणि छान असा कट या ग्रेव्हीला येणार आहे. हे पहा, खूप घट्टसर असा हा मसाला दिसत आहे, त्यामुळे मी आणखीन 1 तांब्या भरून एवढं पाणी, गरम पाणी, अगदी कडकडीत गरम पाणी केलेलं होतं ते यामध्ये ॲड केलेलं आहे. अगदी परफेक्ट असं आपलं ग्रेव्हीसाठीचं हे वाटण अगदी फाईन असं दळून घेतलेलं होतं, त्यामुळे ग्रेव्ही देखील खूप छान अशी घट्टसरच झालेली आहे. आता यामध्ये 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण अगोदर मटण शिजण्यासाठी देखील मीठ वापरलेलं होतं. आता आपण ही अगदी मध्यम आचेवर छान अशी 20 मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. अगदी जशी जशी शिजेल तसं तसं याला छान असा कट वरती येणार आहे, तरी छान अशी येणार आहे. आत्ताच खूप छान अशी दिसत आहे, वास देखील खूप छान असा येत आहे. हे पहा, तुम्ही आणखी 5 मिनटानंतर पाहू शकता, अगदी खूप सारं तेल वरती आलेलं आहे. आता आणखीन 10 मिनटासाठी मी ही अशीच मंद आचेवर शिजवून देणार. गॅसचा फ्लेम हा कुठेही मोठा करायचा नाही. अगोदर मध्यम आचेवर 5 मिनटासाठी ठेवलं होतं, त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मी कमी केलेला आहे आणि झाकण न ठेवता अशीच ग्रेव्ही मी 10 ते 15 मिनटासाठी शिजवून घेणार आहे. हे पहा, 10 ते 15 मिनटं मी ही पूर्णपणे व्यवस्थित अशी ही ग्रेव्ही शिजवून घेत आहे. अगदी 10 ते 15 मिनटं होत आलेली आहे. ग्रेव्ही छान अशी आपली शिजवून तयार होत आलेली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. अगदी कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि ही ग्रेव्ही आपण गॅस बंद करून अशीच झाकून ठेवणार आहोत. 5 मिनटं व्यवस्थित अशी झाकून ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की आपलं मटणची भाजी कशी अगदी छान अशी झणझणीत तयार झालेली आहे ते. 5 मिनटं झालेली आहे. 5 मिनटं झाकून ठेवली होती आणि तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली ही झणझणीत मटण रस्सा ही रेसिपी आज तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा.
तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या रेसिपीच्या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर घंटीच्या बटनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.